डिम्पीज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे क्रॅप. तर क्रॅप म्हणजे खेकड्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघूया. तर खेकड्याची रस्सा भाजी करण्यासाठी आपण थेट मार्केटमध्ये जाणार आहोत आणि तिथूनच खेकडे घेऊन येणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मार्केटमध्ये गेलेलो आम्ही जवळजवळ 1.5 किलो खेकडे घेतले आणि त्या खेकडे आम्ही जेव्हा घेतले तर ते आम्ही खेकडे त्यांच्याकडनं साफ करून घेतले त्या काका मावशींकडनं. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खेकडे छान मोठ्या साईजचे होते आणि त्याचे नांगे वगैरे आम्ही तिथनंच कट करून आणलेले आहेत. त्याच्यानंतर त्या मावशींनी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की त्यांनी खेकडा जो असतो तो ओपन कसा करायचा, त्याच्यातलं जे मांदा असतो ते कसं काढायचं. आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या पद्धतीने खेकडा ओपन करायचा. खेकड्याच्या वरती जे ब्लॅक रेषा असतात त्या अशा काढून घ्यायच्या, रिमूव्ह करायच्या आपण. त्याच्यानंतर त्याचं बॅक साईडचं जे असं दिसतंय आता व्हिडिओमध्ये ते काढून घ्यायचं आणि क्लीन केल्यानंतर छान घरी आल्यानंतर त्याला मस्त 4-5 पाण्याने वॉश करायचं. ब्रशने, नवीन ब्रश घ्यायचा आणि त्याच्याने छान त्याला घासून क्लीन वगैरे करायचं. आता बाजूलाच आम्ही ओलं खोबऱ्याचा वाटा वगैरे होता तर आम्ही ते पण तिथनं मार्केटमधनं विकत घेतले. आता घरी जाऊन आपण रेसिपी करूया. तर रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण हिरवं वाटण करून घ्यायचं आहे. तर हिरवं वाटण करण्यासाठी खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण याची छान अशी मस्त ग्रीन पेस्ट तयार करायची बारीक. त्यानंतर एक मोठा कांदा कापून घ्यायचा, छान तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचा गुलाबी होईस्तोवर आणि मग त्याची पण छान पेस्ट तयार करायची. आता एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तुम्ही जर कमी खात असाल तर कमी तेल टाका, नाहीतर मग 2-3 चमचे मोठे असं तेल ॲड करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण ग्रीन कलरची पेस्ट बनवली आहे खोबरं, अद्रक, लसण आणि कोथिंबीरची ती छान फ्राय करायची. मग कांद्याची पेस्ट टाकायची, ती पण छान फ्राय करून झाली की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे. मसाल्यांमध्ये मीठ, लाल मिरची, गरम मसाला जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कोणताही तुमचा घरगुती मसाला असेल तोसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण यामध्ये खेकड्याचा मांदा आणि जे ज्यूस तयार केलेला आहे नांग्यांचं त्यांना छान गाळून घेतलेलं आहे आणि ते आपण ॲड करून ग्रेव्हीमध्ये आपले खेकडे सोडूया आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान उकळी येऊ देऊ. अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये भाजी शिजून रेडी होणार. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने भाजी खेकड्याची बनवलेली आहे. एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. धन्यवाद.